नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि अल्जेब्रा मधला आपला 4th चॅप्टर चालू आहे रेशो अँड प्रपोर्शन्स. रेशो अँड प्रपोर्शन्स मध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 पर्यंतचा पार्ट आपण ऑलरेडी कव्हर केलाय. ते लेक्चर जर तुम्ही मिस केले असतील, पाहिले नसतील तर तुम्ही नक्की बघा. आज या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.3 नंतरचा जो पार्ट आहे तो या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत. जे बेसिक्स आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेट 4.4 चे आणि मग आपण सॉल्व्ह करणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 4.4. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत, क्लासमेट्स पर्यंत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. ज्यांना मॅथ्स खरंच कठीण वाटतं ना त्यांच्यासाठी हे व्हिडिओज युजफुल राहतील, त्यामुळे व्हिडिओज शेअर नक्की करा. आपण स्टार्ट करूया या लेक्चर मध्ये एक नवीन थेरम ऑन अ इक्वल रेशोज. हा याच थेरमच्या बेसिक्सवर प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये सुद्धा एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, त्यामुळे हा थेरम जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. स्टार्ट करूया आपण. If A upon B is equals to C upon D, then if A upon B is equals to C upon D, then A upon B is equals to A plus C divided by B plus D is equals to C plus D. आपल्याला थेरम ऑन इक्वल रेशोज मध्ये दिलेत टू इक्वल रेशोज A upon B is equals to C upon D. हे टू इक्वल रेशोज आहेत. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? A upon B is equals to A plus C divided by B plus D is equals to C plus D. म्हणजेच काय? हे टू रेशोज is equals to A plus C divided by B plus D. त्या टू रेशोज जे आपल्याला इक्वल रेशोज दिले त्या टू रेशोजची ऍडिशन होते. हा थेरम जो आहे थेरम्स ऑन इक्वल रेशोज मध्ये हे टू जे तुम्हाला इक्वल रेशोज दिलेले आहेत त्या टू रेशोजची काय होते इथं? ऍडिशन होते. आणि ते मग थ्री रेशोज, हे 1 हा 2 आणि हे 3, हे थ्री रेशोज जो मिळणारा ऍडिशन करणारा, जो आपण ऍडिशन केल्यानंतर पण मिळणारा जो रेशो आहे, हे थ्री रेशोज कसे येतात? इक्वल येतात. ते आपल्याला दाखवायचं आहे. A upon B is equals to C upon D आहे ना, जो तुम्हाला दिलेला पार्ट आहे तो आपण राईट डाऊन करून घेऊ. A upon B is equals to C upon D. हा जो इक्वल रेशो आहे त्या इक्वल रेशोला आपण सपोज करू इज इक्वल्स टू K. इच रेशो इज इक्वल्स टू K आपण सपोज केलं. देअरफॉर A upon B is equals to जर K आपण सपोज केलं, देअरफॉर A is equals to BK. and C upon D is equals to K जर आपण सपोज केलं तर C is equals to DK. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? आपल्याला जायचं इथपर्यंत. A upon B is equals to C upon D is equals to A plus C divided by B plus D. हे टू रेशोज इज इक्वल्स टू हा न्यू जो रेशो मिळतोय आपल्याला हा दाखवायचा आहे. मग आपण हा रेशो आपण इकडून स्टार्ट करू. A plus C divided by B plus D. A plus C divided by B plus D हा जो रेशो आहे ना, इथे आपण A आणि C ह्या ज्या न्यू व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्यात A is equals to BK and C is equals to DK, त्या आपण या रेशोज मध्ये पुट करू. A ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? BK प्लस C ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? DK डिवायडेड बाय B plus D ऍज इट इज. BK प्लस DK आपण कॉमन घेऊ K. B plus D in bracket B plus D divided by B plus D. B plus D कॅन्सल इज इक्वल्स टू काय मिळणार तुम्हाला? K. इथे जे आपण सपोज केलेलं लेट A upon B is equals to C upon D is equals to K. अँड नंतर तुम्हाला काय मिळालं? A plus C divided by B plus D. ह्या टू रेशोची ऍडिशन घेतल्यानंतर अगेन तुम्हाला काय मिळाला? K. A upon B is equals to C upon D is equals to A plus C divided by B plus D. हा आहे थेरम ऑन इक्वल रेशोज. या थेरमचा यूज करून आपल्याला बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये. आलं लक्षात? सपोज A upon B is equals to AL divided by BL. L कसा आहे? हा नॉन झिरो आहे. एका जो नॉन झिरो नंबर आहे त्या नॉन झिरो नंबरना आपण जर दिलेल्या रेशोला मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर रेशो रिमेन अनचेंज्ड. ही प्रॉपर्टी आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो मध्ये ऑलरेडी स्टडी केली. फक्त आपण काय करणार आहोत तर इथं यूज करणार आहोत. ते कसं आता बघूया. A upon B is equals to AL upon BL. ही जी प्रॉपर्टी आहे ना ती फक्त आपण इकडे यूज करू. A upon B साठी घेतला, आता C upon D साठी घेऊ आपण. C upon D is equals to, इथे मी L ने मल्टिप्लाय केलं, इथे M ने मल्टिप्लाय करू या रेशोला. CM डिवायडेड बाय DM. M कसा आहे? हा नॉन झिरो. एका कोणत्याही नॉन झिरो पॉझिटिव्ह एका नॉन झिरो नंबरने आपण एकतर मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं दिलेल्या रेशोला तर जो रेशो रिमेन अनचेंज्ड. प्रॉपर्टीज ऑफ रेशो मध्ये ऑलरेडी आपण हे केलेलं आहे. हे जे स्टेटमेंट आहे ना हे मी इकडे राईट डाऊन करते इफ या फॉर्म मध्ये. देन AL डिवायडेड बाय BL is equals to CM divided by DM is equals to AL plus CM divided by BL plus DM. M कसे आहे ते? नॉन झिरो आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ना ही थेरम ऑन इक्वल रेशोजचा इथं आपण यूज केलाय.
कोणत्याही तुम्ही एका नॉन झिरो नंबरने जेव्हा तुम्ही दिलेल्या रेशोला मल्टिप्लाय करता तेव्हा तुम्ही थेरम ऑन इक्वल रेशोज यूज करून तुम्ही पोहोचलात. ओरिजिनल रेशो काय होता तुमचा A/B इज इक्वल टू C/D. देन आपण काय केलं, L ने मल्टिप्लाय केलं, इथे M ने फर्स्ट रेशोला L ने मल्टिप्लाय केलं, सेकंड रेशोला M ने मल्टिप्लाय केलं. अगेन आपण यूज करतोय थेरम ऑन इक्वल रेशोज. तर तुम्हाला काय मिळालं, AL प्लस CN डिवाइड बाय BL प्लस DM. आलं लक्षात तुम्हाला. नेक्स्ट आता हे आपण टू रेशोज मध्ये करतोय ना, टू रेशोज मध्ये इथे आपण घेतलंय A/B इज इक्वल टू C/D. इथं अगेन घेतलंय आपण AL/BL इज इक्वल टू CM/DM. टू रेशोज मध्ये आपण करून बघितलं. आता मोर दॅन टू रेशोज असतील तरी आपण थेरम ऑन इक्वल रेशोजचा यूज करून थोडं सॉल्व्ह करून बघू. हा, नेक्स्ट इफ A/B इज इक्वल टू C/D इज इक्वल टू E/F इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. फायनाईट टर्म्स आपण हे कसे घेतोय, रेशोज मोर दॅन टू घेतोय पण फायनाईट घेतोय, फायनाईट टर्म्स घेतोय म्हणजे जे काउंटेबल आहेत, आपण जे काउंट करू शकतो असे फायनाईट टर्म्स घेतोय आपण, असे फायनाईट रेशोज घेतोय. आणि LMN आर नॉन झिरो नंबर्स. म्हणजेच काय, LMN हे नॉन झिरो नंबर्स आहेत. LMN ने आपण काय करणार आहे, या दिलेल्या रेशोजना मल्टिप्लाय करणार. मग डायरेक्ट आपण इकडे करू. देन इच रेशो इज इक्वल टू AL प्लस CM प्लस EN divided by BL plus DM plus FN प्लस डॉट 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 आणि प्लस डॉट डॉट डॉट. आपण कसे घेतलेत, फायनाईट टर्म्स घेतलेत ना. आपल्याला काय मिळाला, इच रेशो इज इक्वल टू AL प्लस CM प्लस EN प्लस डॉट 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 डिवायडेड बाय BL प्लस DM प्लस FN. जेव्हा तुम्ही टू इक्वल रेशोज साठी थेरम ऑन इक्वल रेशोज यूज करता तेव्हा हे स्टेटमेंट तुम्हाला मिळतं A/B इज इक्वल टू C/D इज इक्वल टू A प्लस C डिवायडेड बाय B प्लस D. सेम जर आपण नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय केलं दिलेल्या टू इक्वल रेशोज मध्ये, आपण फर्स्ट रेशोला मल्टिप्लाय केलं L ने आणि सेकंड रेशोला मल्टिप्लाय केलं आपण नॉन झिरो M ने, नॉन झिरो L ने आणि नॉन झिरो M ने. तर नंतर आपल्याला थेरम ऑन इक्वल रेशोज यूज करून आपल्याला काय मिळालं, AL/BL इज इक्वल टू CM/DM इज इक्वल टू AL प्लस CM डिवायडेड बाय BL प्लस DM. सेम ॲज इट इज, जसं आपण टू रेशोज इक्वल असताना केलं. मोर दॅन टू रेशोज जर इक्वल असतील पण कसे फायनाईट टर्म्स असतील तर आपल्याला इच रेशो इज इक्वल टू काय मिळाला, AL प्लस CM प्लस EN प्लस डॉट 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 डिवायडेड बाय BL प्लस DM प्लस FN प्लस डॉट डॉट डॉट. आलं लक्षात थेरम ऑन इक्वल रेशो. थेरम ऑन इक्वल रेशो जस्ट आपण स्टडी केलाय, त्या थेरमच्या बेसिक्सवरच आपल्याला सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल आणि आपल्याला फाइंड आउट करायची ही व्हॅल्यू. काय सांगितलं त्यांनी, फिलअप x/3 इज इक्वल टू y/5 इज इक्वल टू z/4 इज इक्वल टू 5x मायनस 3y प्लस 4z डिवायडेड बाय समथिंग. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, यूज करायचं आहे आपल्याला थेरम ऑन इक्वल रेशोज. स्टार्ट करूया आपण. फाइंड आउट करायचं आहे इथलं आन्सर. मग या रेशो मधल्या एक्सला मल्टिप्लाय कितीने केले, 5 ने मल्टिप्लाय केले. या एक्सला कितीने मल्टिप्लाय केले, 5 ने केले. त्यामुळे आपण या रेशोमध्ये आपल्याला एक्सला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने. सेम ॲज इट इज न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने. 5 इंटू एक्स डिवायडेड बाय 5 इंटू 3 इज इक्वल टू ॲज इट इज. इथे किती वायला कितीने मल्टिप्लाय केले, -3 ने. इथे आपल्याला सेम -3 इंटू वाय करावं लागेल डिवायडेड बाय -3 इंटू 5. जे आपण न्यूमरेटर मध्ये करतो ते डिनॉमिनेटर मध्ये ॲज इट इज आपल्याला करावं लागेल. इज इक्वल टू इथे झेडला कितीने मल्टिप्लाय केले, 4 ने. म्हणजे 4 इंटू झेड डिवायडेड बाय 4 इंटू 4 इज इक्वल टू आपल्याला दिलंय काय, 5x मायनस 3y प्लस 4z. आता काय करावं लागेल, आपल्याला यूज करावं लागेल थेरम ऑन अ इक्वल रेशोज. हा 5x हा काय आहे, -3y हा प्लस 4z डिवायडेड बाय 15 -15 प्लस 16. इथं तुम्ही रिझन मेन्शन करा, थेरम ऑन अ इक्वल रेशो. प्लस 15 - 15 कॅन्सल. तुमचा आन्सर काय आला, जे फिलअप करायचं होतं तुम्हाला, काय मिळालं तुम्हाला, 16. आला लक्षात. नेक्स्ट सॉल्व्ह करून बघूया आपण ऍज अ प्रॅक्टिस म्हणून हे एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलंय काय, सॉल्व्ह 14x² - 6x + 8 डिवायडेड बाय 10x² + 4x + 7 इज इक्वल टू 7x - 3 डिवायडेड बाय 5x + 2. हे जे तुम्हाला टू इक्वल रेशोज दिलेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह म्हणजेच काय, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एक्स. इथे काय आहे, व्हेरिएबल कोणतं यूज केलं, एक्स केले. म्हणजे सॉल्व्ह करायचं म्हणजेच काय, तुम्हाला फाइंड आउट करायची एक्सची व्हॅल्यू. स्टार्ट आपण करूया सोल्युशनला. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्सची व्हॅल्यू. आपण स्टार्ट करूया. इफ x इज इक्वल टू 0 असताना आपण चेक करून बघू x इज इक्वल टू 0 हे सोल्युशन आहे का या दिलेल्या टू रेशोचं. स्टार्ट करूया आपण. इफ x इज इक्वल टू 0 आपण स्टार्ट करूया लेफ्ट हँड साइड पासून. इज इक्वल टू 14 इंटू 0 स्क्वेअर. आपण पुटअप काय करणार आहे, x इज इक्वल टू 0 मायनस 6 इंटू 0 प्लस 8 डिवायडेड बाय 10 इंटू 0 स्क्वेअर प्लस 4 इंटू 0 प्लस 7.
हा 14 इंटू 0 0 मायनस 6 इंटू 0 0 हा 10 इंटू 0 0 हा 4 इंटू 0 0 राहिला काय तुमचा 8/7. फर्स्ट LHS काय मिळालं तुम्हाला 8/7. नेक्स्ट बघूया आपण RHS. जिथे x आहे तिथे आपण पुटअप करणार आहे s इज इक्वल्स टू 0. 7 इंटू 0 मायनस 3 डिवायडेड बाय 5 इंटू 0 प्लस 2 इज इक्वल्स टू 7 इंटू 0 0 झाला 5 इंटू 0 अगेन 0. तुमचा आन्सर काय आली तर 3 मायनस 3 डिवायडेड बाय 2. लेफ्ट हँड साइड तुमची काय आली 8/7 आणि राईट हँड साइड काय आली तुमची -3/2. म्हणजेच काय विच इज कॉन्ट्रडिक्शन. देअरफॉर x इज नॉन झिरो. 14x² मायनस 6x प्लस 8 डिवायडेड बाय 10x² plus 4x plus 7 is equals to 7x minus 3 divided by 5x plus 2 is equals to आपण सपोज करू each ratio is equals to आपण सपोज करू k. Therefore आता तुम्ही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडचे टू रेशोज आहेत ना, इथं थोडं ऑब्झर्व करा. इथे फर्स्ट टर्म काय आहे 14x² आहे आणि इकडे 14x² आहे आणि इथे राईट हँड साइडला काय आहे 7x आहे. इथे नेक्स्ट अगेन हा 6x आहे -6x आहे आणि इथे 3 आहे आणि हे झालं न्यूमरेटरचं. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 10x² आहे प्लस 4x आहे आणि इथे काय आहे 5x आहे प्लस 2 आहे. हे तुम्हाला फक्त हे फर्स्ट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ऍज अ प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करतोय, म्हणून मी इतकं डीप सगळं तुम्हाला समजावून सांगते, कारण की आपल्याला सेम ऍज इट इज एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. हे सगळं करणं आवश्यक नाही, फक्त तुम्हाला समजावं म्हणून. आता इथे 14x² मायनस 6 आहे आणि इथे 7x मायनस 3 आहे. हा लेफ्ट हँड साइडचा रेशो आहे, हा राईट हँड साइडचा रेशो आहे. तर इथे मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल की मी 14 पर्यंत पोहोचेल. मग मला इथे जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x² पण आहे ना, मग आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल या रेशोला 2x ने. मग आपण जे न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय करणार आहे सेम ऍज इट इज आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल. मग सपोज आपण 2x ने वर आणि 2x ने खाली, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय केलं जर 2x ने, तर तुम्हाला काय मिळणार आहे 2x इंटू 7x 14x² मायनस 2x मायनस 3 2x इंटू -3 किती मिळाला तुम्हाला -6x डिवायडेड बाय 2x इंटू 5x काय मिळालं तुम्हाला 10x² आणि 2x इंटू 2 प्लस 4x. बघा इथं 14x² आहे 14x² आहे -6 एक आहे -6. म्हणजेच काय आपण नेक्स्ट स्टेपला आपण हे टर्म जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचंय. आपल्याला पोहोचायचंय कुठं एक्सच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचायचं. आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. दिलंय काय तुम्हाला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह म्हणजेच काय तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एक्स. मग आपण हे सगळं का करतोय जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम टर्म आपल्या कॅन्सल झाल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त सिंपल झालं पाहिजे, म्हणून आपण हे करतोय. हे 2x ने मल्टिप्लाय करणं का गरजेचं आहे. आपण ऍडजस्टमेंट करतोय, आपल्याला पोहोचायचं आहे एक्स पर्यंत. आपल्याला मॅक्झिमम टर्म कॅन्सल करत करत जात आपण एक्स पर्यंत पोहोचणार आहे. समजलं. आता आपण या स्टेपला आपण इकडे मेन्शन करू मल्टिप्लाय करायचंय ना आपल्याला 2x ने, ती स्टेप आपण इकडे मेन्शन करू आणि आपण डायरेक्ट करू. आलं लक्षात तुम्हाला. नेक्स्ट स्टेपला आपण जे करणार आहोत ते मेन्शन केलं इथं. नाव मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ सेकंड रेशो बाय 2x. या सेकंड रेशोला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 2x ने. देअरफॉर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 2x ने. कोणाला सेकंड रेशोला ना 7x मायनस 3 डिवायडेड बाय 2x इंटू 5x प्लस 2 इज इक्वल्स टू k. हा इज इक्वल्स टू k ना, इकडे मी स्टार्टिंग करते. k इज इक्वल्स टू k इज इक्वल्स टू हा जो आहे 14x² मायनस 6x प्लस 8 डिवायडेड बाय 10x² प्लस 4x प्लस 7 इज इक्वल्स टू 2x ने मल्टिप्लाय करा 2x इंटू 7x 14x² 2x इंटू -3 मायनस 6x डिवायडेड बाय 2x इंटू 5x 10x². इकडे 2x प्लस 2x इंटू 2 प्लस 4x. आता या एक्झाम्पल मध्ये आपण यूज करणार आहोत थेरम ऑन इक्वल रेशोचा. आता आपल्याला काय करायचंय मॅक्झिमम टर्म आपल्याला कॅन्सल करायचे आहेत ना, म्हणून आपण काय करणार आहोत हे यूज करावा लागेल थेरम ऑन इक्वल रेशो. काय करूया ह्या फर्स्ट रेशो आणि सेकंड रेशो आपण फर्स्ट रेशो मधून सेकंड रेशो हा काय करू मायनस करू. हा फर्स्ट रेशो आहे तुमचा. आपण करणार आहोत हा सेकंड रेशो काय करणार फर्स्ट रेशो मधून आपण मायनस करणार आहोत बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशोज. k इज इक्वल्स टू आपण काय करूया ब्रॅकेट ओपन करूया 14x² मायनस 6x प्लस 8 मायनस 14x² मायनस मायनस प्लस 6x डिवायडेड बाय 10x² प्लस 4x प्लस 7 मायनस 10x² मायनस 4x² प्लस 14x² मायनस 14x² कॅन्सल मायनस 6x प्लस 6x कॅन्सल 10x² मायनस 10x² कॅन्सल हा प्लस 4x मायनस 4x कॅन्सल. राहिलं काय तुमचं
8/7. पण ही 8/7 ही व्हॅल्यू इथे पुटअप करणार आहोत आणि आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि मग आपल्याला मिळेल, अगदी इझिली मिळेल आपल्याला एक्स. आपण फाइंड आउट करणार आहोत एक्स, विसरायचं नाही ते. आता इथे जरी मी व्हॅल्यू पुटअप केली, ही हा रेशो यूज करून इज इक्वल टू के ची व्हॅल्यू पुटअप करून जरी सॉल्व्ह केलं तरी इट्स ओके. पण हा थोडा रेशो इझी आहे ना, म्हणून आपण पुटअप करू इथे. देअरफोर 7x - 3 डिवायडेड बाय 5x + 2 इज इक्वल टू के आहे ना, तर इज इक्वल टू के ची व्हॅल्यू जी आहे ना ती मी पुटअप करते. इज इक्वल टू 8/7. देअरफोर आता काय करूया आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9x इज इक्वल टू 37. देअरफोर x इज इक्वल टू 37 डिवायडेड बाय 9. आली का तुमची x ची व्हॅल्यू? आपण x फाइंड आउट केलं, जो मिळाला तुम्हाला 37 डिवायडेड बाय 9. सेम याच टाईपचं एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये आहे, म्हणून आपण हे एक ॲज अ प्रॅक्टिस म्हणून घेतलं. अगदी इकडं बारीक सारीक छोट्या कन्सेप्ट जरी होत्या, छोट्या अगदी बारीक सारीक गोष्टी होत्या, त्या सुद्धा आपण एक्सप्लेन केल्यात, जेणेकरून जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू ना तेव्हा तुम्हाला अगदी इझी जावं म्हणून. आलं लक्षात तुम्हाला हे एक्झाम्पल? स्टार्ट करूया आपला प्रॅक्टिस सेट 4.4. प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलाय, फिल इन द ब्लँक्स. आपल्याला जे 2 रेशोज दिलेत, ह्या 2 रेशोज नंतर 3x + 5y डिवायडेड बाय ही टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इज इक्वल टू 7x - 9y डिवायडेड बाय, जी डिवायडेड बाय नंतर जी टर्म आहे त्या दोन आपल्याला फिलअप्स करायच्या आहेत. आपण जसं फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल या लेक्चरच्या स्टार्टला आपण जसं एक एक्झाम्पल सॉल्व्ह केले थेरम ऑन इक्वल रेशोज नंतर, सेम ॲज इट इज आपण इथे तसं सॉल्व्ह करणार आहोत. x/7 इज इक्वल टू y/3 इज इक्वल टू, इकडे x ला कितीने मल्टिप्लाय केले, 3 ने मल्टिप्लाय केले, तर आपण 3 × x डिवायडेड बाय 7 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. इज इक्वल टू y/3 ला y ला कितीने मल्टिप्लाय केले, इथे 5 ने मल्टिप्लाय केले, 5y डिवायडेड बाय 5 × 3, 3x डिवायडेड बाय 3 × 7 21 इज इक्वल टू 5y डिवायडेड बाय 15. आता आपण यूज करूया, इथे काय दिले आपल्याला 3x + 5y. आता यूज करूया आपण थेरम ऑन इक्वल रेशो डिवायडेड बाय 3x + 5y डिवायडेड बाय 21 + 15 इज इक्वल टू 3x + 5y डिवायडेड बाय 21 + 15 36. आन्सर काय आला तुमचा? हे फिल इन द ब्लँक्स जी करायची होती ती व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 36. नेक्स्ट करूया x/7 y/3 इज इक्वल टू, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, 7x - 9y. 7x करायचं म्हणजे 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल फर्स्ट रेशोला, इज इक्वल टू, आणि इकडे -9 ने मल्टिप्लाय करावं लागेल सेकंड रेशोला, -9 × 3 इज इक्वल टू 7x डिवायडेड बाय 49 इज इक्वल टू -9y डिवायडेड बाय -27 इज इक्वल टू. आता आपण यूज करूया, इथे मेन्शन करावं लागेल थेरम ऑन इक्वल रेशो. 7x - 9y डिवायडेड बाय 49 - 27 इज इक्वल टू 7x - 9y डिवायडेड बाय 22. काय आला आन्सर तुमचं? 22. फर्स्ट फिलअप मिळाली तुम्हाला 36, सेकंड फिलअप मिळाली तुम्हाला 22. क्वेश्चन फर्स्ट मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले, सेम ॲज इट इज, सेम सेकंड नंबर सेम तसाच आहे. अतिशय इझी आहे म्हणून तो पार्ट ॲज अ होमवर्क म्हणून मी बाकी ठेवते. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 5m - n इज इक्वल टू 3m + 4m. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत या रेशोच्या, आणि तुम्हाला दिले सिंपल एक इक्वेशन दिले m आणि n 2 व्हेरिएबल्स मध्ये. 5m - n इज इक्वल टू 3m + 4m. हे जे तुम्हाला इक्वेशन दिले, या इक्वेशनचा यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत m² + n² डिवायडेड बाय m² - n². ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची या रेशोची, आणि मग सेकंड एक्झाम्पल हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हे जे इक्वेशन दिले या इक्वेशनला आपण थोडं सॉल्व्ह करू. देअरफॉर 5m - 3m 2m इज इक्वल टू 4n + n 5n. देअरफॉर m डिवायडेड बाय n आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, m² n² म्हणजेच आपल्याला फाइंड आउट फर्स्ट करावं लागेल m/n हा रेशो फाइंड आउट करायला लागेल. m/n म्हणजेच काय, 5 डिवायडेड बाय 2. आपल्याला रेशोज हा जो आहे ना, हा m² + n² डिवायडेड बाय m² - n², आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इकडे काय आहे, m² n² आहे ना, मग आपण काय करूया, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. देअरफॉर m² डिवायडेड बाय n² इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 4. इथं आपण जर कॉम्पोनेंट डिव्हिडंड यूज केलं तर आपल्याला मिळेल ना इझिली m² + n² डिवायडेड बाय m² - n². m² + n² डिवायडेड बाय m² - n².
इज इक्वल्स टू 25 प्लस 4 डिवायडेड बाय 25 मायनस 4. इथं आपण यूज केलाय बाय कंपोनेंडो अँड डिवायडेंडो. 25 प्लस 4 29 डिवायडेड 25 मायनस 4 21. तुम्हाला एक रेशोज काय मिळाला 29:21. आन्सर काय आलं तुमचं m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर डिवायडेड बाय m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. हे आलं तुमचं आन्सर 29:21. हा मिळाला तुम्हाला रेशो. इझी आहे ना. आपण फाइंड आउट केलं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण बघूया हे सेकंड. हेच आपल्याला इक्वेशन यूज करायचं आहे. म्हणजेच ही mn ची व्हॅल्यू जी आपण इकडे फाइंड आउट केली ना सेम इकडे ती आपण कंटिन्यू करू आणि आपण हा फाइंड आउट करू नेक्स्ट एक्झाम्पल. आपण इकडे कंटिन्यू करू हा m/n जो आपल्याला रेशो मिळाला इथून. आता इथे तुम्हाला जो फाइंड आउट करायचा आहे इथे बघा 3 into m आहे आणि 4 into n आहे. मग आपल्याला काय करावं लागेल m/n ला आपण मल्टिप्लाय करू 3/4 ने. मल्टिप्लाय ऑन बोथ साइड्स 3/4. Therefore m/n into 3/4 is equal to 5/2 into 3/4. अगेन आपल्याला यूज करावं लागेल कॉम्पोनेंट अँड डिवायडेंड. Therefore 3m plus 4n divided by 3m minus 4n is equals to 15 plus 8 divided by 15 minus 8. इथं तुम्ही यूज काय केलंय कॉम्पोनेंट अँड डिवायडेंड. 3m plus 4n divided by 3m minus 4n is equals to 23:7. आन्सर काय आलं तुमचं रेशो काय मिळाला तुम्हाला 23:7. आलं लक्षात तुम्हाला क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू. इफ a into y plus z is equals to b into z plus x is equals to c into x plus y. एक तुम्हाला इक्वेशन दिले अँड आउट ऑफ a b c नो टू ऑफ देम आर इक्वल. नो टू ऑफ देम आर इक्वल म्हणजेच काय हे शो दॅट करायचे जे रेशोज आहेत इथे a मायनस बी आहे बी मायनस सी आहे किंवा सी मायनस ए आहे. जर नो टू ऑफ देम आर इक्वल असतील म्हणजेच काय ह्यांचे जे सबस्ट्रॅक्शन येईल a मायनस बी और बी मायनस सी और सी ए मायनस सी ही कशी येणार आहे तुमची नॉन झिरो येणार आहे. हे मेन्शन करणं गरजेचं आहे म्हणून कारण की आपण इथेपर्यंत पोहोचणार आहेत. आपल्याला शो दॅट करायचं आहे आपल्याला ह्या रेशोज पर्यंत पोहोचायचं आहे. मग आपल्याला त्यांनी मेन्शन केले की एबीसी कसे आहेत नो टू ऑफ देम आर इक्वल म्हणजेच काय हे जे सबस्ट्रॅक्शन येणार आहे ते कसं येणार आहे नॉन झिरो येणार आहे. आता आपल्याला जे इक्वेशन त्यांनी दिले ना या इक्वेशन पासून आपण स्टार्ट करू. आपण काय करूया ह्या दिलेल्या पूर्ण इक्वेशनला डिवाइड करूया एबीसी ने. Therefore इकडे a कॅन्सल झाला मग काय मिळालं तुम्हाला y प्लस z डिवायडेड बाय bc इज इक्वल्स टू इथे b कॅन्सल झाला मग काय मिळालं तुम्हाला z प्लस x डिवायडेड बाय ac इज इक्वल्स टू x प्लस y ऍज इट इज c कॅन्सल झाला तर काय राहिला x प्लस y डिवायडेड बाय ab. हे जे इक्वेशन आहे y प्लस z डिवायडेड बाय bc इज इक्वल्स टू z प्लस x डिवायडेड बाय ac इज इक्वल्स टू x प्लस y डिवायडेड बाय ab इज इक्वल्स टू आपण सपोज करू k y प्लस z डिवायडेड बाय bc is equals to z plus x divided by ac is equals to x plus y divided by ab is equals to k. आपण सपोज करतो each ratio is equals to k. आपण जो each ratio is equals to k each ratio is equals to 0 k हे जे इक्वेशन आपल्याला इक्वेशन नंबर आपण ज्याला दिले 1 त्यावरूनच आपण फक्त हे 2 रेशो फर्स्ट कन्सिडर करू आणि इथं यूज केलो आपण थेरम ऑन इक्वल रेशोचा x प्लस y मायनस z प्लस x डिवायडेड बाय ab मायनस ac. इथं यूज करू थेरम ऑन इक्वल रेशो x प्लस y मायनस z मायनस x डिवायडेड बाय ए बी मायनस ए सी. इकडे काय कॉमन करू आपण a कॉमन करू मग काय राहिला b मायनस सी. इथे प्लस x मायनस x कॅन्सल मग काय राहिला देअरफॉर k इज इक्वल्स टू y मायनस z डिवायडेड बाय a इंटू बी मायनस सी. जेव्हा आपण फक्त हे फक्त टू रेशोज आपण सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला के काय मिळाला y मायनस झेड डिवायडेड बाय ए इंटू बी मायनस सी. ए इंटू बी मायनस सी आपण इकडे फर्स्ट टर्म पर्यंत पोहोचलो का y मायनस झेड डिवायडेड बाय ए इंटू बी मायनस सी. आपल्याला जे शो दॅट करायचं इक्वेशन यामधला आपला फर्स्ट रेशो आपण फाइंड आउट केलाय के इज इक्वल्स टू तो मिळाला आपल्याला. नेक्स्ट आपण सपोज करणार आहेत हे टू रेशो के इज इक्वल्स टू मग y प्लस झेड के इज इक्वल्स टू y प्लस झेड डिवायडेड बाय बी सी इज इक्वल्स टू x plus y divided by ab. अगेन इथं यूज करूया आपण थेरम ऑन इक्वल रेशोचा y प्लस झेड मायनस एक्स मायनस वाय डिवायडेड बाय बी सी मायनस ए बी. इकडे कॉमन कोण आहे b कॉमन b आपण घेऊ c मायनस ए ब्रॅकेटमध्ये c मायनस ए. देअरफॉर k इज इक्वल्स टू y प्लस झेड मायनस एक्स मायनस वाय हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल मग तुम्हाला काय मिळाला झेड प्लस तुम्हाला काय मिळाला झेड मायनस एक्स डिवायडेड बाय बी इंटू सी मायनस ए. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2.
के इज इक्वल्स टू झेड मायनस एक्स डिवायडेड बाय बी इंटू सी मायनस ए, ह्याला 2 हा आला तुमचा 3. थर्ड रेशो आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करूया फर्स्ट 2 रेशोचा, म्हणजे हा झेड प्लस एक्स आणि हा वाय प्लस झेड आहे ना, वाय प्लस झेड डिवायडेड बाय बी सी इज इक्वल्स टू झेड प्लस एक्स डिवायडेड बाय ए सी. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 के इज इक्वल्स टू झेड प्लस एक्स डिवायडेड बाय ए सी is equals to y plus z divided by bc. Therefore again using theorem on equal ratio, z plus x minus y plus z divided by ac minus bc. इकडे मेन्शन करा थेरम ऑन इक्वल रेशोज. प्लस झेड हा मायनस झेड कॅन्सल, प्लस झेड मायनस झेड कॅन्सल, काय मिळालं तुम्हाला एक्स मायनस वाय डिवायडेड बाय सी इंटू ए मायनस बी. के इज इक्वल्स टू काय आला तुम्हाला, हे म्हणा तुमचं इक्वेशन नंबर 4. फ्रॉम 2, 3 and 4 k is equals to y minus z divided by a into b minus c, k is equals to z minus x divided by b into c minus a, and k is equals to x minus y divided by c into a minus b. म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी लेफ्ट हँड साइडला काय के के के, म्हणजेच काय हे 3 रेशोज कसे झाले, इक्वल झाले. आपल्याला जे शो दॅट करायचं होतं तिथपर्यंत आपण पोहोचलो. फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4, y minus z divided by a into b minus c is equals to z minus x divided by b into c minus a is equals to x minus y divided by c into a minus b. आलं लक्षात तुम्हाला आपण कसं केलं ते. हा होता क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 मधलं हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. आता आपण सॉल्व्ह करूया सेकंड एक्झाम्पल. जर तुम्ही नोट डाऊन करून घेत नसाल तर तुम्ही नक्की नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड एक्झाम्पल आपण बघू. इफ x upon 3x minus y minus z is equals to y upon 3y minus x z minus x is equals to z upon 3z minus x minus y, and x plus y plus z is non-zero, then show that value of each ratio is equals to 1. आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज इक्वल्स टू आपल्याला पाहिजे 1. स्टार्ट करूया आपण. इच रेशो इज इक्वल्स टू आपण सपोज करू के. बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशोज तुम्हाला ऍडिशनल काय सांगितलंय, ए झेड एक्स प्लस वाय प्लस झेड हा कसा आहे, नॉन झिरो. बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशो के इज इक्वल्स टू आपण काय करू 1, 2, 3 हे 3 रेशोची करूया ऍडिशन. म्हणजेच काय एक्स प्लस वाय प्लस झेड डिवायडेड बाय 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस 3z minus x minus y. Therefore k is equals to x plus y plus z as it is divided by 3x ची टर्म इथं आहे, हा मायनस एक्स आहे आणि हा मायनस एक्स आहे. मायनस एक्स काय झाले 3x मायनस 2x. 3x मायनस 2x काय मिळालं तुम्हाला x. इथे काय आला x मायनस y प्लस हा 3y आणि हा मायनस y, म्हणजेच काय आलं तुमचा अगेन y. मग हा मायनस झेड प्लस 3z, मायनस झेड काय आला मायनस 2z प्लस 3z, किती मिळाला तुम्हाला z प्लस z. Therefore k is equals to x plus y plus z divided by x plus y plus z काय मिळालं तुम्हाला 1. तुमचा आला आन्सर. व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज इक्वल्स टू 1. अगदी इझी होतं सेकंड एक्झाम्पल. राईट डाऊन करून घ्या तुम्ही. नेक्स्ट आपण बघूया नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय तुम्हाला, if ax plus by divided by xy is equals to bx plus az divided by x plus z is equals to ay plus bz divided by y plus z, and x plus y plus z is non-zero आहे, म्हणजे not equals to 0 आहे, then show that each ratio is equals to a plus b divided by 2. जसं प्रिव्हियस एक्झाम्पल नंबर 2 आपण केलं ना, क्वेश्चन थर्ड मधलं नंबर 2 एक्झाम्पल केलं, सेम ॲज इट इज आपण करणार आहोत. अतिशय हे सुद्धा जसं प्रिव्हियस एक्झाम्पल इझी होतं तसंच हे सुद्धा इझी आहे. आपण स्टार्ट करणार आहोत. इच रेशो इज इक्वल्स टू आपल्याला दाखवायचं आहे ना, आपण हा जो दिलेला आहे, हे जे तुम्हाला 3 रेशोज दिलेले आहेत इज इक्वल्स टू ते इक्वल रेशोज दिलेले आहेत, इज इक्वल्स टू आपण सपोज करूया इच रेशो इज इक्वल्स टू के. जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये केलं ना आपण, सेम ॲज इट इज तसंच करूया आपण. स्टार्ट करूया सोल्युशनला. इज इक्वल्स टू सपोज करूया आपण इच रेशो इज इक्वल्स टू के. तुम्हाला हे इच रेशो इज इक्वल्स टू जे शो दॅट करायचं आहे ना, या पार्टवर फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं की आपल्याला दाखवायचं काय आहे. मग याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्याला इकडे ऍक्च्युअली मध्ये करावं काय लागेल. तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन केलेल्या असतात, फक्त आपल्याला थोडंसं डोकं लावायचं असतं. अगदी तुम्हाला इझिली तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचता. तुम्हाला इथे दाखवायचं आहे इच रेशो. इच रेशो मध्ये काय ए प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजे ऍडिशन तर करायचे आपल्याला. आपण जे सपोज केलं इच रेशो इज इक्वल्स टू के आपण सपोज केलं. आता आपण काय करूया नेक्स्ट स्टेप मध्ये थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करूया आणि हे 3 रेशोज आहेत ना, ते 3 रेशोज आपण काय करूया ऍड. के इज इक्वल्स टू आपण काय करूया 3 रेशोजचे ऍडिशन करूया. ए एक्स प्लस बी वाय प्लस बी एक्स प्लस
AZ plus AY plus BZ divided by X plus Y plus X plus Z plus Y plus Z is equals to Y plus Y plus काय आला 2Y आणि Z plus Z काय आला तुमचा 2Z. Therefore K is equals to AX plus BX या AX plus BX मधून मी काय करते X कॉमन घेते X इंटू ब्रॅकेट A plus B प्लस या BY प्लस AY मधून मी अगेन Y कॉमन घेते या BY प्लस AY मधून Y कॉमन घेतल्यानंतर काय मिळालं तुम्हाला B प्लस A म्हणा किंवा A प्लस B म्हणा AY प्लस BY मधून आपण Y कॉमन घेऊ आणि ब्रॅकेटमध्ये A प्लस B प्लस AZ प्लस BZ मधून Z कॉमन घेऊ ब्रॅकेटमध्ये A प्लस B डिवायडेड बाय 2x प्लस 2y प्लस 2z आहे ना इथून आपण 2 कॉमन घेऊ मग ब्रॅकेटमध्ये x प्लस y प्लस z. Therefore K is equals to या फर्स्ट टर्म मध्ये x इंटू a प्लस बी आहे सेकंड टर्म मध्ये अगेन y इंटू a प्लस बी आहे आणि थर्ड टर्म मध्ये z इंटू a प्लस बी आहे. हा जो a प्लस बी आहे ना तो आपण a प्लस बी कॉमन घेऊ. a प्लस बी कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये इथे फर्स्ट टर्म मधला x प्लस सेकंड टर्म मधला y आणि प्लस थर्ड टर्म मधला z डिवायडेड बाय 2 इंटू x प्लस y प्लस z ॲज इट इज. Therefore K is equals to हा x प्लस y प्लस z डिवायडेड बाय x प्लस y प्लस z हा ब्रॅकेट कॅन्सल. Therefore a प्लस b डिवायडेड बाय 2 इच रेशो इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला a प्लस b डिवायडेड बाय 2. आपल्याला शो दॅट काय करायचं होतं इच रेशो इज इक्वल्स टू a प्लस b डिवायडेड बाय 2. आलं लक्षात तुमच्या. क्वेश्चन 3 मधलं नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आपण बघू. इफ y प्लस z डिवायडेड बाय a is equals to z plus x divided by b is equals to x plus y divided by c, then show that. आपल्याला 3 इक्वल रेशोज दिलेत आणि आपल्याला शो दॅट करायचं आहे हे इक्वेशन. आपण स्टार्ट करूया सोल्युशनला. आपण हे जे 3 इक्वल रेशोज दिलेत इज इक्वल्स टू इच रेशो इज इक्वल्स टू आपण के सपोज करू. आपण इच रेशो इज इक्वल्स टू काय सपोज करतोय के. आपल्याला हे जे शो दॅट करायचं हे जे इक्वेशन आहे यामध्ये न्यूमरेटर मध्ये तर x आहे ठीक आहे पण डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला काय आहे b प्लस सी मायनस ए. इकडे b कुठे आहे इथे आहे b आणि c प्लस सी करायचं आपल्याला b प्लस सी करायचंय आणि मायनस आपल्याला a करायचंय म्हणजे b प्लस सी चे ऍडिशन करायचे आणि मायनस a करायचंय आपल्याला. आपण नेक्स्ट स्टेपला काय करायचं थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करायचा पण आपण हे जे 2 रेशोज आहेत ना हा z प्लस एक्स डिवायडेड बाय b इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय सी ह्या 2 रेशोची करायची ऍडिशन आणि त्याच्यातून हा रेशो आपल्याला मायनस करायचा आहे कारण की आपल्याला काय हवं आहे b प्लस सी मायनस ए. फर्स्ट टर्म काय आपली b प्लस सी मायनस ए b प्लस सी मायनस ए आहे ना म्हणून आपण काय करणार आहोत हे जे 2 रेशोज आहेत यांची करणार आहोत ऍडिशन आणि त्यामधून मायनस करणार आहे हा रेशो. आलं लक्षात. थेरम ऑन इक्वल रेशोज आपण यूज करून बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशोज के इज इक्वल्स टू हा सेकंड आणि थर्ड याची करायची आपल्याला ऍडिशन त्याच्यातून आपण मायनस करणार आहोत हा फर्स्ट. आपल्याला हवाय काय b प्लस सी मायनस ए हवाय ना डिवायडेड बाय आपल्याला काय नाही येतं b प्लस सी आणि काय करायचं त्यातून मायनस ए म्हणून आपण काय करणार आहोत मायनस वाय प्लस झेड. देअरफॉर के इज इक्वल्स टू झेड प्लस एक्स प्लस वाय मायनस झेड डिवायडेड बाय b प्लस सी मायनस ए. हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल हा प्लस झेड मायनस झेड कॅन्सल. काय आला तुमचा के इज इक्वल्स टू 2x प्लस एक्स 2x डिवायडेड बाय b प्लस सी मायनस ए. इच रेशो इज इक्वल्स टू के जो सपोज केलंय मला इक्वेशन 1 हे जे के इज इक्वल्स टू मिळालं हे म्हणा तुमचं इक्वेशन 2. नेक्स्ट आपल्याला या नेक्स्ट रेशो मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे c प्लस ए मायनस बी. सी प्लस ए म्हणजेच काय आपल्याला करावं लागेल हा थर्ड रेशो अँड हा फर्स्ट रेशो हे 2 रेशो ऍडिशन करावे लागेल आणि मायनस बी हा सेकंड रेशो मायनस करायचा आहे. नेक्स्ट एक्स प्लस वाय हा सी प्लस ए म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस आपल्याला सेकंड बी मायनस करायचा म्हणजेच काय झेड प्लस एक्स मायनस करायचं झेड प्लस एक्स डिवायडेड बाय सी प्लस ए मायनस बी सी प्लस ए मायनस बी. Therefore K is equals to x plus y plus z x plus y plus z minus x divided by c plus a minus b. हा मायनस एक्स हा प्लस एक्स मायनस एक कॅन्सल हा प्लस झेड मायनस झेड कॅन्सल. काय आलं तुमचं के इज इक्वल्स टू वाय प्लस वाय 2y डिवायडेड बाय सी प्लस ए मायनस बी. हे आलं इक्वेशन नंबर हे 2 होतं ना हे आलं इक्वेशन नंबर तुमचा 3. Again, now from equation 1.
आपल्याला थर्ड मध्ये काय दाखवायचं, ए प्लस बी मायनस सी, म्हणजेच काय फर्स्ट टू रेशोचे ऍडिशन मायनस त्यातून करायचं आहे थर्ड रेशो. के इज इक्वल्स टू वाय प्लस झेड प्लस एक्स मायनस हा थर्ड रेशो करायचा आहे आपल्याला एक्स प्लस वाय डिवायडेड बाय काय येणार तुमचं ए प्लस बी मायनस सी. Therefore, k is equals to, इथं यूज काय केले तुम्ही, थेरम ऑन इक्वल रेशोज. Therefore, k is equals to y plus z plus x minus y divided by a plus b minus c. Minus plus x cancel, plus y minus y cancel. Therefore, k is equals to z plus z 2z divided by a plus b minus c. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 4. हे सेकंड, हे थर्ड आणि फोर्थ, सेकंड थर्ड आणि फोर्थ वरून k is equals to 2x divided by b plus c minus a, k is equals to 2y divided by c plus a minus b, and k is equals to 2z divided by a plus b minus c. From equation second, third and fourth, 2x divided by b plus c minus a is equals to 2y divided by c plus a minus b is equals to 2z divided by a plus b minus c. हा 2 आपण काय करूया कॅन्सल. Therefore, x divided by b plus c minus a is equals to y divided by c plus a minus b is equals to z divided by a plus b minus c. तुम्हाला जे प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं का? आलं लक्षात? एक्झाम्पल नंबर 3 मधला हा होता फोर्थ एक्झाम्पल. तुम्ही नोट डाऊन करून घेत नसाल तर तुम्ही नक्की नोट डाऊन करून घ्या, किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या. आलं लक्षात? अगदी इझी पार्ट आहे हा. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 5, क्वेश्चन 3 मधलं लास्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 5. If 3x minus 5y divided by 5z plus 3y is equals to x plus 5z divided by y minus 5x is equals to y minus z divided by x minus z, then show that each ratio is equals to x upon y. आपल्याला show that काय करायचं, each ratio is equals to x upon y आपल्याला दाखवायचं आहे. 1, 2 आणि 3 हे जे 3 रेशोज दिलेत ते तुम्ही 3 रेशोज इज इक्वल्स टू k, म्हणजे each ratio is equals to आपण फर्स्ट सपोज करूया k, आणि त्याच्यानंतर हा फर्स्ट सेकंड आणि हा जो थर्ड रेशो आहे ना, हा थर्ड रेशो y मायनस झेड डिवायडेड बाय एक्स मायनस झेड, या थर्ड रेशोला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय करूया 5 ने, आणि मल्टिप्लाय केल्यानंतर इच रेशो इज इक्वल्स टू के सपोज करू, आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये आपण हा जो रेशो आहे ना, हा थर्ड रेशो, याला आपण मल्टिप्लाय करू 5 ने. आणि आपण ते का करणार आहोत, कारण की आपल्याला जास्तीत जास्त सिंपल करत इच रेशो इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून ही ऍडजस्टमेंट आपण का करतोय, जसं आपण सॉल्व्ह करत जाऊ ना तसं तुम्हाला लक्षात येईल. फक्त इथे लक्षात घ्या की तुम्हाला हा जो थर्ड रेशो आहे, या थर्ड रेशो मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे फर्स्ट 5 ने. स्टार्ट करूया. लेट हे जे 3 रेशोज आहेत इज इक्वल्स टू, आपण इच रेशो इज इक्वल्स टू काय सपोज करूया के. आपण ह्या थर्ड रेशोला मल्टिप्लाय करणार आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला बाय 5. आपण मल्टिप्लाय कशाने करणार आहे 5 ला, कोणत्या थर्ड रेशोला, 5 इंटू y मायनस झेड डिवायडेड बाय 5 इंटू एक्स मायनस झेड. मल्टिप्लाय केलं आपण थर्ड रेशोला, कशाने मल्टिप्लाय केलं आपण 5 ने. देअरफॉर k इज इक्वल्स टू 3x minus 5y divided by 5z plus 3y is equals to x plus 5z divided by y minus 5x is equals to 5 ने मल्टिप्लाय करा, 5y minus 5y minus z आहे, 5y minus 5z divided by 5x minus 5z. आता इथे हे जे तुम्हाला 3 इक्वल रेशोज मिळतात, या 3 इक्वल रेशोज मध्ये आता आपण यूज करूया थेरम ऑन इक्वल रेशोज. आणि थेरम ऑन इक्वल रेशोजचा यूज करून आपण ह्या 1, हा 2, हा 3 हे 3 रेशोज काय करूया ऍड. आपल्याला पोहोचायचं इथे इच रेशो इज इक्वल्स टू इच रेशो इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय. देअरफॉर k इज इक्वल्स टू 3x minus 5y plus x plus 5z plus 5y minus 5z divided by 5z plus 3y plus y minus 5x plus 5x minus 5y using theorem on equal ratio. 3x plus x किती झाला तुमचा 4x minus 5y plus 5y minus 5y plus 5y कॅन्सल, minus 5z plus 5z कॅन्सल, इकडे काय आला 3x plus x 4x divided by 5z plus 5z, हा minus 5z कॅन्सल, हा minus 5x plus 5y कॅन्सल, हा plus 3y आणि plus y plus 3y plus y किती आला तुमचा plus 4y. Therefore k is equals to 4x upon 4y, 4 4 cancel, x upon
y. Therefore तुम्हाला शो दॅट काय करायचं होतं, each ratio is equals to x upon y. अगदी तुम्ही इझिली पोहोचलात each ratio is equals to x upon y कडे. फक्त ही जे स्टेप आहे ना, थर्ड रेशोला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय 5 ने. आपण का केलं, कारण की आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम टर्म्स कॅन्सल करता आल्या. इथे z आणि इथे y आणि z आहे. इथं प्रत्येक वेळेस हा तुमच्या दिलेल्या इक्वेशन मध्ये या थर्ड टर्म मध्ये काय आहे, y z आहे, x z आहे. म्हणजे x ला, y ला आणि z ला एका कॉमन कोणत्या टर्मने आपण मल्टिप्लाय केले की 5 ने मल्टिप्लाय केले. इथे 5z आहे, इथं 5y आहे, इथं 5x आहे. म्हणजे मॅक्झिमम टाइम्स तो काय झाला, कट झाला ना. म्हणून आपण मल्टिप्लाय केलं 5 ने. का मल्टिप्लाय केलं, कारण की त्यात जास्तीत जास्त टर्म 5 इंटू x असेल, 5 इंटू y असेल, 5 इंटू z असेल, त्या मॅक्झिमम टर्म कॅन्सल झाल्या. आणि आता राहिला काय आपला 4x डिवायडेड बाय 4y. 4 कॅन्सल झाल्यानंतर इच रेशो इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, x अपॉन y. ही फक्त जी स्टेप आहे ना, ही थोडी लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग बाकीचं काय एक्झाम्पल तुम्ही अगदी इझिली करू शकाल. आलं लक्षात तुम्हाला. हा इथे आपला कम्प्लीट झालाय क्वेश्चन नंबर 3. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 4.4 मधला लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला काय दिले, सॉल्व 16x² - 20x + 9 डिवायडेड बाय 8x² + 12x + 21 इज इक्वल टू 4x - 5 डिवायडेड बाय 2x + 3. हे जे 2 इक्वल रेशोज तुम्हाला दिलेत हे आपल्याला करायचे सॉल्व. आपण फॉर एक्झाम्पल मध्ये ॲज अ प्रॅक्टिस म्हणून सेम या टाइपचं एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. ते जर तुम्हाला अगदी परफेक्टली समजलं असेल तर इथे काही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जरी ते एक्झाम्पल मध्ये थोडा जरी डाऊट असेल तरी तो डाऊट या एक्झाम्पल सॉल्व करताना तुमचा क्लिअर होईल. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजेच काय, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण स्टार्टला काय करूया, x इज इक्वल टू 0 पुटअप करून बघूया आणि लेफ्ट हँड राईट हँड साइड टॅली करूया. जर x इज इक्वल टू 0 पुटअप करून लेफ्ट हँड राईट हँड साइड जर इक्वल आली, म्हणजेच काय, x इज इक्वल टू 0 सोल्युशन झालं या इक्वेशनचं. आणि जर नाही आलं तर त्याच्यानंतर x हा नॉन झिरो असल्यानंतर आपल्याला सॉल्व करून बघावं लागेल. आणि मग आपण फाइंड आउट करू शकतो x ची व्हॅल्यू. आपण करून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टार्ट करूया. इफ x इज इक्वल टू 0 पुटअप करू आपण लेफ्ट हँड आणि राईट हँड साइडला. स्टार्ट करूया. इफ x इज इक्वल टू 0 आपल्याला पुटअप करायचं x इज इक्वल टू 0. लेफ्ट हँड साइड इज इक्वल 16x² - 20x + 9 डिवायडेड बाय 8x² + 12x + 21 इज इक्वल टू, जिथे x आहे तिथे आपण काय करणार आहे, 0 पुटअप करणार आहे. 16 × 0² - 20 × 0 + 9 डिवायडेड बाय 8 × 0² + 12 × 0 + 21 इज इक्वल टू 16 × 0² 0 - 20 × 0 0 अपॉन 8 × 0² 0 हा 12 × 0 0 म्हणजेच तुम्हाला मिळाला काय, 9/21 म्हणजेच काय, 3/7. LHS काय मिळाली तुम्हाला, 3/7. नेक्स्ट आपण बघू RHS. राईट हँड साइड इज इक्वल टू, राईट हँड साइड काय आहे, 4x - 5 डिवायडेड बाय 2x + 3 इज इक्वल टू, x जिथे आहे तिथे पुटअप करणार आहोत आपण 0. लेफ्ट हँड साइड मिळाली तुम्हाला 3/7 आणि राईट हँड साइड मिळाली तुम्हाला -5/3. म्हणजेच काय, 3/7 इज इक्वल टू -5/3. तुम्हाला मिळाले काय, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. हा रेशो इज इक्वल टू हा रेशो कधी होईल का, म्हणजेच काय, विच इज कॉन्ट्रडिक्शन. x इज इक्वल टू 0 सोल्युशन येणार आहे का, म्हणजेच काय, x हा कसा आहे, नॉन झिरो. x हा कसा आहे, नॉन झिरो. देअरफॉर x हा नॉन झिरो असताना आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. हे जे तुम्हाला 2 इक्वल रेशोज दिलेत, हा इच रेशो इज इक्वल टू आपण सपोज करूया k. इच रेशो इज इक्वल टू k. नेक्स्ट 16x² - 20x. आता ह्या रेशो मध्ये, या न्यूमरेटर मध्ये तुम्हाला 4x ला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल की मी 16 पर्यंत पोहोचेन, 16x² पर्यंत पोहोचेन मला 4x ला. जर मला 4 ला मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर मला 16 मिळेल आणि मला काय मिळवायचं आहे तर 16x² मिळवायचं आहे. मग 4x ला आपण 4x ने जर मल्टिप्लाय केलं, 4x × 4x काय झालं तुमचा 16x² झाला आणि 4x × -5 काय झाला, -20x झाला. आला का, म्हणजेच तुम्हाला हा जो सेकंड रेशो आहे, हा जो आपण सपोज केला इच रेशो इज इक्वल टू k या इक्वेशन मध्ये, हा जो सेकंड रेशो आहे या सेकंड रेशोला मला मल्टिप्लाय करावं लागेल 4x ने, म्हणजे न्यूमरेटर मध्येही आणि डिनॉमिनेटर मध्ये. मग डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर बघा 4x × 2x काय झालं 8x² आणि 4x × 3x काय झालं 12x. आलं का, म्हणजेच आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल या सेकंड रेशोला कितीने, 4x ने.
हे सगळं तुम्हाला अगदी डीप मध्ये मी का सांगते, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून. हे एवढं डीप मध्ये ऑलरेडी आपण जेव्हा प्रॅक्टिस केलं ना सेम असं एक्झाम्पलचं स्टार्टला, तेव्हा तिथंही केलेलं आहे मी. फक्त तुम्ही कसं आहे हे सगळं सॉल्व्ह करत करत आपण थोडंसं कधी विसरून जातो, म्हणून मी परत एकदा इथं तो पार्ट रिकॉल केला. आलं लक्षात? आपल्याला काय करायचंय, या सेकंड रेशोला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे 4x ने. आणि आपण हे मल्टिप्लाय का करतोय, कारण की आपल्याला पोहोचायचं आहे या टर्म पर्यंत. या टर्म पर्यंत पोहोचल्यानंतर बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून मॅक्झिमम आपल्याला टर्म कॅन्सल करून आपण फाइंड आउट करणार आहोत के. आणि मग के फाइंड आउट केल्यानंतर आपण पोहोचणार आहोत एक्सच्या व्हॅल्यू पर्यंत. आता स्टार्ट करूया आपण मल्टिप्लाय करणार आहोत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला या सेकंड रेशोच्या 4x ने. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ सेकंड रेशो बाय 4x. देअरफॉर k इज इक्वल्स टू हा जो फर्स्ट रेशो आहे तो ऍज इट इजच तुम्ही राईट डाऊन करून घ्या, डिवायडेड बाय 8x² प्लस 12x प्लस 21 इज इक्वल्स टू, या सेकंड रेशोला आपल्याला मल्टिप्लाय कशाने करायचंय, 4x ने. 4x इंटू 4x मायनस 5 डिवायडेड बाय 4x इंटू 2x प्लस 3 टू 4x इंटू 4x 16x², 4x इंटू मायनस 5 मायनस 20x डिवायडेड बाय 4x इंटू 2x 8x², 4x इंटू 3 प्लस 12x. यूज करायचा आहे आपण थेरम ऑन इक्वल रेशोचा. आणि आपण फर्स्ट आणि सेकंड रेशोची करायची आहे सबस्ट्रॅक्शन. बाय युझिंग थेरम ऑन इक्वल रेशो k इज इक्वल्स टू 16x² मायनस 20x प्लस 9 मायनस 16x² मायनस 20x डिवायडेड बाय 8x² प्लस 12x प्लस 21 मायनस 8x² प्लस 12x. आपण काय केलं, टू रेशोची सबस्ट्रॅक्शन घेतली. देअरफॉर k इज इक्वल्स टू, आपण करूया ब्रॅकेट ओपन आणि सिम्प्लिफाय करूया. 16x² कॅन्सल झालं, प्लस 16x मायनस 16x² मायनस 20x प्लस 20x, इथं प्लस 8x मायनस 8x² प्लस 12x मायनस 12x कॅन्सल झालं. देअरफॉर k इज इक्वल्स टू 9/21. 9/21 म्हणजेच काय, 3/7. k इज इक्वल्स टू तुम्हाला काय मिळाला, 3/7. k ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 3/7. हा रेशो आहे ना 4x मायनस 5 डिवायडेड बाय 2x प्लस 3 इज इक्वल्स टू k. इथे मी k ची व्हॅल्यू पुटअप करते आणि मग x आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. तुम्ही हा रेशो यूज न करता हा रेशो इज इक्वल्स टू k म्हणून जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी इट्स ओके, पण हा थोडा इझी आहे म्हणून मी तो इकडे मेन्शन केलेला आहे. देअरफॉर k काय आहे, इथं डायरेक्ट करते मी. k इज इक्वल्स टू काय आहे तुमचा 3/7. देअरफॉर हा k जो पुटअप केला, k पुटअप केल्यानंतर आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 into 4x minus 5 is equals to 3 into 2x plus 3. Therefore, 28x minus 6x, 22x is equals to 9 plus 35, 44. Therefore, x is equals to 44 divided by 22. Therefore, x is equals to 22 2s are 44. x is equals to काय मिळाला तुम्हाला 2. x is equals to 2 is solution of गिवन इक्वेशन. इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आलं का तुमचं आन्सर? आलं लक्षात तुम्हाला? आपण काय केलं, सेम प्रॅक्टिससाठी सेम आपण याच टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व्ह का केलं, कारण की तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला कठीण जाऊ नये म्हणून. तर त्या एक्झाम्पलमध्ये जरी तुमचा कोणता डाऊट राहिला असेल तरी तो या एक्झाम्पलमध्ये तुमचा क्लिअर होईल. आणि जरी आताही 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून जरी तुमचा डाऊट राहिला असेल ना तरी तो आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये तुमचा क्लिअर होईल. आलं लक्षात तुम्हाला? क्वेश्चन नंबर 4 मधनं हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. आता आपण बघूया लास्ट एक्झाम्पल, या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल जे आहे तुमचं क्वेश्चन नंबर 4 मधलं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट नंबर 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 4 मधलं सॉल्व्ह 5y² प्लस 40y मायनस 12 डिवायडेड बाय 5y प्लस 10y² मायनस 4 इज इक्वल्स टू y प्लस 8 डिवायडेड बाय 1 प्लस 2y. आपल्याला इक्वेशन काय करायचंय, हे सॉल्व्ह म्हणजेच काय आपल्याला फाइंड आउट करावं लागेल y. स्टार्ट करूया आपण जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये केलं सेम ऍज इट इज. फाइंड आउट करूया आपण y ची व्हॅल्यू इफ y इज इक्वल्स टू 0 असताना. इफ पुटअप करूया y इज इक्वल्स टू 0 आणि फाइंड आउट करूया LHS आणि RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू 5y² प्लस 40y मायनस 12 डिवायडेड बाय 5y प्लस 10y² मायनस 4 इज इक्वल्स टू 5 इंटू 0² प्लस 40 इंटू 0 मायनस 12 डिवायडेड बाय 5 इंटू 0 प्लस 10 इंटू 0² मायनस 4 इज इक्वल्स टू मायनस 12 डिवायडेड बाय मायनस 4 3/1. तुमचा आन्सर काय आला, LHS काय आला तुमचा 3/1. RHS इज इक्वल्स टू राईट हँड साइड काय आहे y प्लस 8 डिवायडेड बाय 1 प्लस 2y इज इक्वल्स टू 0 प्लस 8 डिवायडेड बाय 1 प्लस 2 इंटू 0 म्हणजेच काय 8/1.
लेफ्ट हँड साइड काय आली 3/1 इज इक्वल्स टू राईट हँड साइड काय आली 8/1 विच इज कॉन्ट्रडिक्शन. देअरफॉर y इज नॉट इक्वल्स टू 0. y कसा मिळाला तुम्हाला नॉन झिरो. इच रेशो इज इक्वल्स टू आपण काय सपोज केला k. या लेफ्ट हँड साइडच्या रेशोमध्ये इथे काय 5y² आहे, इथे काय 40y आहे. राईट हँड साइडच्या या रेशोमध्ये काय आहे y + 8 आहे. मग ह्या y ला आपल्याला काय करायचं आहे 5y² बनवायचं आहे. म्हणजेच काय आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 5y ने. या पूर्ण रेशोला आपण मल्टिप्लाय केलं जर 5y ने तर आपल्याला काय मिळेल 5y × y 5y², 5y × 8y सॉरी 8. मग 5 8 जा 40y मिळेल. म्हणजे आपल्याला या टर्म म्हणजेच इकडचा ह्या लेफ्ट हँड साइडच्या ह्या दोन टर्म्स मिळतात. म्हणजेच आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल सेकंड रेशोला 5y ने. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ सेकंड रेशो बाय 5y. देअरफॉर k इज इक्वल्स टू जो फर्स्ट रेशो आहे ना तो ॲज इट इजच तुम्ही राईट डाऊन करून घ्या. 5y + 10y² - 4 इज इक्वल्स टू आपण काय करतोय 5y ने मल्टिप्लाय करतोय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेकंड रेशोसाठी 1 + 2y. 5y × y 5y², 5y + 8 किती 5y × +8 किती आला +40y डिवायडेड बाय 5y × 1 5y, 5y × 2y + 10y². युजिंग थेरम ऑन इक्वल रेशोज. देअरफॉर k इज इक्वल्स टू आपण काय करूया हे फर्स्ट रेशो आणि हा सेकंड रेशो याचं काय करूया सबस्ट्रॅक्शन. देअरफॉर k इज इक्वल्स टू 5y² + 40y - 12 - 5y² - 40y डिवायडेड बाय 5y + 10y² - 4 - 5y हा मायनस प्लस काय झालं -10y². मॅक्झिमम टर्म इकडे कॅन्सल होतात. +5y² - 5y² + 40y - 40y + 5y - 5y + 10y² - 10y². देअरफॉर k इज इक्वल्स टू काय मिळाला -12/- 4 म्हणजेच काय मिळाला 3. हा k इज इक्वल्स टू तुम्हाला 3 मिळाला ना तो तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. देअरफॉर y + 8 डिवायडेड बाय 1 + 2y इज इक्वल्स टू k आहे ना. आता आपण काय करूया k ची व्हॅल्यू इकडे पुटअप करूया. इज इक्वल्स टू 3 मी डायरेक्ट करते इकडे y + 8 इज इक्वल्स टू 3 × 1 + 2y. देअरफॉर y + 8 इज इक्वल्स टू 3 × 1 3 3 × 2y + 6y. Therefore y - 6y is equals to 3 - 8. Therefore -5y is equal -5. Therefore y is equals to 1. Y is equals to 1 is a solution of given equation. आलं लक्षात तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 मधला या सेकंड एक्झाम्पल बरोबरच आपला प्रॅक्टिस सेट 4.4 इथे कव्हर झालेला आहे. आणि प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मधला फक्त एकच एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून दिले कारण की ते अतिशय इझी आहे. बाकीचा सगळा पार्ट आपण कव्हर केलाय या प्रॅक्टिस सेट मधला. तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये कोणत्याही क्वेश्चनवर कोणताही डाऊट आला तर तुम्ही बिंदास कमेंट करा. एखाद्या आपण ह्या एक्झाम्पल्समध्ये एखाद्या स्टेपवर जर तुम्हाला एखादी स्टेप कळाली नाही, एखादा पॉईंट तुम्हाला समजला नाही तर तुम्ही अगदी बिंदास कमेंट करा. आपण त्याच टाईपचं दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊन सगळे प्रॅक्टिस सेट संपल्यानंतर जो प्रॉब्लेम सेट असतो ना त्यातलं त्याच टाईपचं एक्झाम्पल घेऊन आपण तो तुमचा डाऊट मी क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ज्या स्टुडंटना मॅथ्स अगदी कठीण वाटतं ना त्या स्टुडंटला हे व्हिडिओज नक्कीच तुम्ही शेअर करा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या जास्त सिंपल वेने मला सांगता येतील तुम्हाला तेवढा मी जास्त प्रयत्न करते. त्यामुळं हे व्हिडिओज त्यांनाही शेअर करा. त्यांचे काही डाऊट्स असतील तर मला आनंद वाटेल की मी त्यांचेही डाऊट्स थोडेफार क्लिअर करू शकेन. त्यामुळे तुमचे कमेंट करा. जर सगळं समजलं असेल तुम्हाला तर ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे डन अशी कमेंट करा. आणि जर एखादा पार्ट तुम्हाला कळाला नसेल तर त्याबद्दल तुम्ही कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा तो पार्ट परत एकदा रिवाइज करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. अशाच पद्धतीनं भेटूया तुमच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. हा प्रॅक्टिस सेट आपला इकडे कंप्लीट झालेला आहे. आपण नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू आणि आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.